मुंबईत आले, मला मुंबई काहीच माहिती नव्हतं. ईस्ट वेस्ट काय असतं, कुठलं कुठे कोण कसं जातं, काय करतं, काहीच नाही. म्हणून मी सुरुवात केली TV9 न्यूज चॅनलला इंटर्न म्हणून. तिथे मी हार्डली 6 महिने असेन आणि मग एकीकडे माझी खटपट सुरूच होती, जरा ॲक्टिंगशी रिलेटेड पण काही ग्रुप मिळत आहेत का. मग एक ग्रुप मिळाला, मग आम्ही थेस्पो कॉम्पिटिशनसाठी परफॉर्म केलं. तो एक झाला, मग ओळखी झाल्या, मग कळलं की अच्छा मुंबईत ऑडिशन्स इथे इथे चालतात. अच्छा. आणि मग अस्मिता सिरियलमध्ये मी एक छोटा ट्रॅक केला जो 6 महिने चालला. आणि अस्मिता सिरियलच्या सेटवरती एक दिवस प्रतिमा कुलकर्णी, तर त्या सेटवरती आला, त्यांच्यासोबत श्रेयस तळपदे ते सगळे आले, तर ते सेट बघायला आले होते, त्यांची रेकी सुरू होती. त्याच्यानंतर मला त्या सेम प्रोजेक्टसाठी कॉल आला आणि मग मी ऑडिशन दिली. मग काय 2-3 ऑडिशन्स झाल्या. प्रतिमा ताईशी ॲक्च्युली भेट झाली, ती प्रत्येक ऑडिशनला पर्सनली तिथे होती. शर्वरी पाटणकर पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होती, ॲक्टर. ती तेव्हा लिहित होती आणि मी सिलेक्ट झाले आणि ती स्टार प्रवाहावरची ती माझी पहिली सिरियल होती, तुमचं आमचं सेम असतं नावाची.